नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. ठाण्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. वाहन चालकाचा जीव अगदी थोडक्यात बचावलेला आहे, कारण ब्रिजवरून सळई पडली आणि थेट गाडीचं छत छेदून ही सळई या ड्रायव्हरच्या सीटमध्ये घुसल्याचा प्रकार घडलेला आहे. ठाण्यातील 3 हात नाका इथे हा प्रकार घडलाय आणि मेट्रोचं सुरू असलेल्या कामादरम्यान ही सळई त्याच्या गाडीमध्ये पडली. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्याची काही दृश्य देखील समोर आलेली आहेत. इको गाडीचं छत छेदून ही लोखंडी सळई ड्रायव्हरच्या सीटमध्ये घुसल्याचा हा प्रकार घडलाय. ठाण्यामध्ये हा प्रकार घडलाय आणि वाहन चालक यातून थोडक्यात बचावलेला आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, ठिकठिकाणी आपण पाहतोय मेट्रोची कामं सुरू असतात आणि आता या कामादरम्यानच हा अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे. काय अपडेट? आपण दृश्य जी पाहतोय, दृश्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की एक इको गाडी आहे. ठाण्यातल्या 3 हात नाका परिसरामध्ये ही गाडी आहे आणि वरती छतावरती थेट सळई पडून ड्रायव्हर सीटच्या बाजूला घुसलेली आहे. सुदैवानं ड्रायव्हर जो आहे म्हणजे वाहन चालक जो आहे तो या सगळ्या प्रकारामध्ये बचावलेला आहे. पण जर थोडक्यात जर सळई थेट वाहन चालकाला लागली असती तर वाहन चालकाचा मृत्यू झाला असता, कारण का सळई इतक्या वेगानं खाली आली होती की ती छत देखील गाडीचं जी आहे ते छेदून थेट ड्रायव्हर सीट खाली घुसलेली आहे. म्हणजे त्याचा वेग किती असेल आणि ती धार त्या सळईला धार किती असेल यावरून लक्षात येतं. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. वाहन साईडला घेण्याचा जो काम आहे ते सुरू केलं जात आहे. मुळात कोणाची चूक आहे? वरती मेट्रोचं काम चालू आहे, आणखीन काय काम चालू आहे? यामुळे कोणाच्या निष्काळजीपणामुळे ही सळई पडलेली आहे का आणि हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे का याची चौकशी आता पोलीस करत आहेत. बरं अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणखीन एक मोठी बातमी. सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ ठाण्यातील सिंधी समाज आक्रमक झालाय. या अनुषंगाने सिंधी समाजाच्या वतीनं आज ठाणे पूर्वेकडील कोपरीमध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे. या बंदमध्ये सर्वच समाजानं मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलाय. उल्हासनगर कॅम्प नंबर 5 येथील नेताजी चौकात उल्हासनगर जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यानंतर उल्हासनगर तसंच ठाण्यातील सिंधी बांधवांनी निषेध सुरूच ठेवलेला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सिंधी समाज आक्रमक झाला असल्याचं पाहायला मिळतंय. ठाण्याच्या कोपरीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय. सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ ठाण्यातील सिंधी समाज आता आक्रमक झालेला पाहायला मिळतंय आणि याच अनुषंगानं सिंधी समाजाच्या वतीनं आज ठाणे पूर्वेकडील कोपरीमध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे आणि या बंदमध्ये सर्वच समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला आहे. उल्हासनगर कॅम्प 5 येथील नेताजी चौकात उल्हासनगर जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे आणि या वक्तव्यानंतर उल्हासनगर तसंच ठाण्यातील सिंधी बांधवांनी निषेध सुरू करायला सुरुवात केलेली आहे. आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आणखीन एक मोठी बातमी. संभाजीनगरमधून ही बातमी आहे. संभाजीनगर सोलापूर धुळे महामार्ग अडवण्यात आलेला आहे. कांद्याला योग्य भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. सोलापूर धुळे महामार्गावरील हतनूर टोल नाक्यावर आंदोलन झालेलं आहे. जवळपास तासभर महामार्ग रोखून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलंय. तर कांद्याच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. माजी आमदार जाधव यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ, कांद्याच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. जाधवांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे. काय अपडेट? निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बद्दलचं हे आंदोलन आहे आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की कांद्याचे भाव अत्यंत खालच्या पातळीवर पडलेले आहेत. कारण 1 रुपया किलो अशा पद्धतीने कांदा शेतकऱ्यांना द्यावा लागतो. तो भाव कुठेतरी वाढवावा अशासाठी हे आंदोलन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली धुळे सोलापूर हायवेवरील हतनूर या टोल नाक्यावर झाले. जवळपास 1 तास ते 1.25 तास झालं शेतकऱ्यांनी रस्ता अडवून धरलेला आहे
आणि निश्चितपणे कांद्याला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी सुद्धा फार त्रस्त आहे, कारण भाव नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा साठवून ठेवलेला आहे आणि जास्त दिवस हा कांदा ठेवता येत नाही, नासून जाईल, सडून जाईल. यासाठी लवकरात लवकर कांद्याला भाव वाढून द्यावा यासाठीचं शेतकऱ्यांचं हे संतप्त आंदोलन. बरं सिद्धार्थ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात. मालेगावच्या गिरणा धरणावरील अवैधरित्या दिलेला ठेका रद्द करून स्थानिक मच्छीमारांना मासेमारीची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी आमदार सुहास कांदे आक्रमक झाले. सुहास कांदे जलसमाधी आंदोलन करणार असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धरण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट विस्तारीकरणाचं काम दिवाळीमध्ये करण्याच्या हालचाली सुरू असून हे काम 107 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचं नियोजन आहे आणि या कामाच्या काळामध्ये पुणे रेल्वे स्थानक दररोज 2 ते 4 तास बंद राहणार असल्याची माहिती मिळते. यामुळे ऐन दिवाळीच्या काळात याचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसणार आहे. वसई पूर्वेतील गोखेवरे संकुलात तरुणांच्या टोळक्यानं जीवघेणा हल्ला केला. दांडे, ट्यूब लाईटसह अनेक हत्यारं वापरत हा हल्ला केला असून यामध्ये एक पुरुष आणि महिला जखमी झालेले आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पीडित महिलांनी वालीव पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. अहमदनगरमधील डीएसपी चौकात ठाकरे गटानं रास्ता रोको केला. कर्जत लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी ठाकरे गटानं केली आहे. नागपूरच्या रामटेक मार्गावर दुचाकीवरून जात असताना भीषण अपघात झाला. टिप्परनं कट मारल्यानं काका पुतणीचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला असून जखमींवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालंय. पापरी परिसरात ऐन काढणीला आलेली 2.5 एकर केळी बाग जमीनदोस्त झाली आणि यामुळे जवळपास 70% केळी मातीमोल झाली असून शेतकऱ्याला लाखो रुपयांचं नुकसान झालंय. लातूरच्या औसा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे येथील पपई बागांचं मोठं नुकसान झालंय. जवळपास 60 एकरांवरील बागांचं नुकसान झालं असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी होती. सोलापूरच्या बार्शीमध्ये एका तरुणानं मित्राच्या वाढदिवसानिमित्त 1 एकरवरील हिरवागार मक्याच्या चाऱ्याचं वाटप केलंय. भर उन्हाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न पशुपालकांना सतावत असताना या पानगावातील तरुणानं अनोखा उपक्रम राबवलाय. वर्धा जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये पोलीस पाटलांची पदं रिक्त असून त्याकरता आता परीक्षा पद्धती अंमलात आणली जाते. वर्ध्यातील 255 जागांसाठी आज परीक्षा होत असून वर्धा, हिंगणघाट आणि आर्वी उपविभागात या परीक्षा होणार आहेत. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला आज 15वा कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. आज राज्यपाल अंतिम 5 जणांची मुलाखत घेणार असून त्यातून एका व्यक्तीची निवड कुलगुरू म्हणून होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात नामांतराबाबतचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि अहिल्यानगर प्रमाणेच पिंपरी चिंचवड शहराला जिजाऊ नगर असं नाव देण्यात यावं अशी मागणी या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हिंगोलीच्या नरसी नामदेव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक पदं रिक्त असल्यामुळे रुग्णसेवेवर ताण येतोय. 55 ते 60 हजार रुग्णसंख्येसाठी एकच प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होते आणि त्यामुळे रिक्त पदांची भरती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीबाबत स्वतः ट्विट करून माहिती दिली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप शिवसेना एकत्र लढवणार असल्याचा निर्णय बैठकीमध्ये झाल्याचं शिंदेंनी सांगितलं. तसंच आम्ही सर्व निवडणुका बहुमतानं जिंकणार असा विश्वास देखील त्यांनी भेटीनंतर व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी लोकसभा निवडणुकीकरता पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक झाली. यावेळी निवडणुकीच्या तिकिटासाठी वाद घालणाऱ्या नेत्यांना अजित पवार यांनी इशारा दिलाय. तिकिटावरून भांडलात तर कानाखाली आवाज काढेन अशी तंबीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिली. भाजपनं ओबीसींवर कधीही अन्याय केलेला नाही तर भाजपनंच ओबीसी नेत्याला पंतप्रधान केलंय असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. तर ओबीसींचे खरे मारेकरी कोण हे नाना पटोलेंनाच विचारा असा टोला देखील त्यांनी लगावलाय. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद असल्याच्या चर्चांवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून मतभेद नाहीत, कुणाची ताकद किती हे जनता दाखवून देईल असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
ओडिशाच्या बालासोर येथील रेल्वे अपघातावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधलेला आहे। केंद्रातील वास्तव सरकार स्वीकारत नाही, कदाचित बालासोर रेल्वे अपघाताचं खापरही ते काँग्रेसवरच फोडतील, असा खोचक टोला राहुल गांधी यांनी लगावलाय। नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे। भाजप इच्छुक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या विद्यमान खासदारांवर टीका करण्यात आली आहे। शिवसेनेच्या खासदारांचा गद्दार म्हणून उल्लेख करत पोस्टमधून टीका करण्यात आली आहे आणि यामुळे निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। राज्य सरकारनं शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वतः सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह थेट जनतेच्या दारी पोहोचून त्यांचे प्रश्न सोडवत आहेत। समस्यांचं निराकरण होत असल्यानं नागरिकांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय। साताऱ्यातील फलटण येथे मद्यधुंद अवस्थेतील पोलीस निरीक्षकानं गाडी चालवत रात्री मुलांना उडवल्याची घटना घडली। यानंतर संतप्त जमावानं मद्यधुंद पोलीस निरीक्षक दादासाहेब पवारला चोप दिला। दत्तनगर परिसरात मुलांना धडक दिल्यानंतर स्थानिकांनी पोलीस निरीक्षकाच्या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये दारूची बाटली देखील आढळून आली आणि सुदैवानं या धडकेमध्ये मुलांना गंभीर दुखापत झाली नाही। नाशिकच्या निफाड तालुक्यातील महाजनपूरमध्ये एका वारकऱ्याचा अपघाती मृत्यू झालाय। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे जात असताना रिक्षानं धडक दिल्यानं मधुकर शिंदे यांचा मृत्यू झाला। शेतातील पाईपलाईन फोडल्याच्या वादातून तरुणावर ऍसिड, तलवार आणि कुऱ्हाडीच्या साहाय्यानं जीवघेणा हल्ला केल्याची घटना अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील पिंपळवाडीमध्ये घडलेली आहे। सख्ख्या भावानंच हा हल्ला केला असून तरुणाच्या डोळ्यावर ऍसिड ओतलं। जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। बीड नेकनूरच्या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी असताना पिसाळलेल्या कुत्र्यानं 18 पेक्षा जास्त नागरिकांना चावा घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे। यात 3 लहान मुलांचा समावेश असून जखमींवर उपचार सुरू आहेत। सिंधुदुर्गमध्ये कसालवरून कणकवलीच्या दिशेनं जाणाऱ्या बाईकचा कसाल नदीजवळील वळणावर अपघात झाला। या अपघातात मालवणमधील एका तरुणाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले। जखमींवर ओरोस इथल्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।